बोलायचं असते. अक्का तू बसात. काय झालं? घाबरली? काय खाणार आहे काय माहित तुला? माझी दुश्मनी तुमच्या भावाबरोबर आहे, पळपुट्या भावाबरोबर. त्यामुळे तुम्हाला काय नाही करणार. तसे पुरी नाजूक असते, त्यांना जपायचं असतं, घाबरवायचं नसतं. चल बस गाडी, चल की घरी सोडतो तुला. तेजू अक्का चल. अय, भावाला जाऊन सांगा, शत्रूचा राग म्हणजे विचारी नाग. त्याच्यावर डूक धरलंय मी चांगलं, सोडत नसतो त्याला मी आता. भाग्या, तू नको तिकडे लक्ष दे, आत बस नीट. हे सगळं काय ओढवून घेतले दादानं? दादा तुम्ही एअर मध्ये बोळा घाला बघू, आम्ही पर्सनल टाकतो. एअर मध्ये म्हणजे कानामध्ये ते आहे ना, ते घाला. वाचा तर बंद केली माझी, आता कान पण बंद करा. घाला ना. आता बोल, काय बोलायचं? हा काय मस्करीचा विषय आहे का? शत्रूच्या चेहऱ्यावर बघितलं ना किती राग होता. मला तर डॅडी आणि शत्रू कधीच आवडले नाही. सारखं दादाला कामं सांगतात, कमीपणा दाखवतात. तर दादाने तुझ्याशी आता हे असं लग्न केले, आता तर ते जास्त चिडले. रागाच्या भरात काही करतील ते. दादाने आजपर्यंत जे काय केलं ते नीट विचार करूनच केलं, पण या लग्नाच्या बाबतीतच दादाने असा अविचारी निर्णय का घेतला ना तेच कळत नाही मला. अक्का असं का बोलतेय तू? तुला नको होतं का तुळजा आणि दादाचं लग्न झालेलं? अगं, पाहिजे होतं, पण ते असं व्हायला नको होतं ना. आपला दादा असं पळून कसं काय जाऊ शकतो? एवढा चुकीचा रस्ता तो कसं काय निवडू शकतो? तो कधीच चुकीचं वागू शकत नाही तेजू अक्का, विश्वास ठेव. हो भागू, आमचा विश्वास आहेच की दादावर. पण तू अशी अचानक ओरडून का सांगते? अक्का मला ना आजकाल हिचं काही कळना झालंय बघ. अशी विचित्र वागायला लागली. कधी लय मोठ्यांसारखी वागते, कधी गप्पच बसून राहते. भागू अगं तू दादाचं टेन्शन नको घेऊ. आपला दादा ना लाखात एक आहे बघ, लाखांवर भारी पण आहे. हेही खरंच आहे, पण आता जे काय झालं कुणालाही कळू देऊ नका. नाही सांग. ओ फायनान्स मिनिस्टर, तुझा मोठा भाऊ कुठे? अहो तो आजारी आहे म्हणून मी आलोया. हा का? मग ठीक आहे, पैसे पण त्यालाच मिळतील, तुला नाही देणार. चला ग. तो असं काय करताय फायनान्स मिनिस्टर? एक तर गाडीनं घोटाळा काढलाय, त्यात गावाचं रोड हे असलं, त्यात ही हा त्यात काय काय भोका पडत नाही तुझ्या रिक्षाला, कळलं ना? ओ ताई, तुम्ही माझं पैसे वाढवून द्यायचं बघा, नाहीतर रिक्षा ऐकायची वेळ येईल आमच्या. एक तर आम्हाला परवडत नाही तुमच्या घरची ट्रिप. हा म्हणजे असं भयानी सांगायला लावलंय मला. परवडत नाही? अशी कशी परवडत नाही? आता बघ की, तसं पण तू दिवसभर त्या बस स्टॉप समोर उभाच असतो ना गिरायकांची वाट बघत. आता दिवसाला 10 जरी गिरायकं धरली तर 200च्या वर तुझा धंदा होत नसेल. आम्ही तुला एका ट्रिपचे 100 रुपये देतो. आता 100 रुपये म्हणल्यावर तुझा अर्धा दिवसाचा धंदा आमच्यामुळेच होतोय की नाही तुझा? दिवसाचे 100 म्हणजे 10 दिवसाचे 1000, महिन्याचे 3000 आणि वर्षाचे 36,000. 36,000 तुला आम्हीच देतोय की नाही? बरं आता दादामुळे गावभर तुझी रिक्षा फिरती, म्हणून तुझी फुकट फाकट जाहिरात होती. आमच्यामुळे तुला जास्तीचे गिराईक पण मिळतात. बरं आडी अडचणीला, बाळबाळंतिणीला, जत्राच्या वेळी तर तुला भलतेच डिमांड येते. आता हा सगळा हिशोब पाहता 5-6 हजाराचा धंदा आमच्यामुळे होतोय की नाही तुला? महिन्याचे 5-6 हजार म्हणजे महिन्याचे 5,000 म्हणजे वर्षाचे किती होतात? 60 हजाराचा धंदा तुला आमच्यामुळे होतोय. 60,000 एवढं तर गावातला कुठलंच रिक्षावाला कमवत नसेल जेवढं तू आमच्यामुळे कमवतोय. तू एक काम कर, 1000 रुपयाचं कमिशन ना तूच आम्हाला दे. चल दे. काढ आमचे 1000 रुपये. काढ लवकर. आता कशाला रिक्षाला काढ.
येतात राजूला घाबरून. राजू, वहिनी कशी आहे? तिला करमलं ना? हा करमलं ना, त्या मज्जा दाखवते. राजू काय? अगं वहिनीला बोर झाली ती घरात, मग मी सगळी पटापटा कामं उरकली आणि मग ही आयडिया शोधून काढली. आम्ही हे करत बसलो. लयच भारी आयडिया आहे की. आपण एक काम करूया, सगळे मिळून विमान उडवू आणि कोणाचं विमान सर्वात लांब जात आहे ना ते बघू. हा कशी वाटली चला. थांबा वहिनी तू पण घे ना पटकन, एकत्र करू. हा बघू कोणाचा लांब जातोय, बघू. 1 2 3. शत्रू भैया आराम चाललाय का? असू द्या मी परत येतो. थांब. आराम नाही करत आहे. सूर्याचा काटा कसा काढायचा याचा विचार करतोय. माझ्याकडे बी सूर्याचीच बातमी आहे. हल्ली त्याचं पुण्याला जाणं वाढलंय. कशाला? तेच कळना झालंय. मला पण तेच कळना झाले. तिथं त्या सिद्धार्थला पैसे दिले आणि इकत घेतला. लग्न मोडल वाटलं होतं, पण तो सिद्धार्थच धोका देऊन गेला. आणि इथं घरातल्यांनीच म्हणजे तुळजाबाईंनीच धोका दिला. सत्यजित सोबत लग्न मोडायचं म्हणून तुळजा सूर्याबरोबर पळून जाईल वाटलं नव्हतं. आता काय, लांबच्या माणसाबरोबर पळून जाण्यापेक्षा जवळच्या माणसाबरोबर गेली ना. पळून तर गेली ना. हा पण आहेत आपल्याच गावात ना. त्याचाच तर जास्त राग येतोय. काळजाला झालेली जखम आहे ना, आणखीन बळबळती. ते सगळं खरं आहे. आपण ज्यांनी जखम दिली त्याला सोडला आणि दुसऱ्याच्याच मागं धावताय. आधी त्या सूर्याचा काटा काढला पाहिजे. त्याचा कार्यक्रम झाला की मग सिद्धार्थकडे बघूया. कसं? खरं आहे तुझं. आधी डोळ्यापुढची गाण साफ केली पाहिजे. सूर्याकडे तर बघायचंच आहे, पण आमच्या पिताश्रींनी आमचे हात बांधून ठेवल्यात ना. पण आता ती हात सोडायची वेळ आली. एकच गाव, त्याच्यावर फक्त सूर्याचं नाव. त्याचा गेम वाजल्याशिवाय मला चैन पडणार नाही आता. कसा गेला आजचा दिवस? संध्याकाळपर्यंतचा सिद्धार्थच्या काळजीत आणि त्यानंतरचा तुझ्या बहिणींसोबत. सिद्धार्थच्या काळजीनं का? सूर्या, मला ना आता खूप जास्त भीती वाटायला लागली रे. एकतर डॅडी नाही तर सत्यजितला आमच्या रिलेशन बद्दल कळलं असेल आणि त्यांनीच तर काही केलं नसेल ना सिद्धार्थला. त्याचा जीव घ्यायला पण मागे पुढे बघणार नाहीत ही लोक. राहून राहून बघ असलेच विचार येत आहेत माझ्या डोक्यात. काहीच कळायला पत्ता लागत नाही. माणसाचा काहीच पत्ता लागत नसेल तर असं मनात येणं साहजिकच आहे.
पण तुळजा, माझं मन मला सांगतंय असलं काही बी झालं नसेल. अरे हो, पण हे कळायला सिद्धार्थ सापडायला तर पाहिजे. सूर्या, आपण एक काम करूयात का? आपण पोलीस कंप्लेंट करून बघूयात का? सिद्धार्थ हरवलाय अशी. त्यापेक्षा आपण त्याच्या आई वडिलांना विचारूया ना. हे बघ, तू मला त्याचा पत्ता दे, मी बघून येतो. तुळजा, तुझ्याकडे आहे ना त्याचा पत्ता? सूर्या, सिद्धार्थने मला कधीच त्याच्या आई वडिलांविषयी सांगितलं नाहीये रे. ते फक्त मुंबईत की ठाण्यात राहतात एवढंच मला माहितीये. बाकी एक्झॅक्ट कुठे राहतात, काय करतात याची काहीच कल्पना नाहीये मला. तुळजा, असं कसं? तुम्ही एकमेकांवर प्रेम करायचं ना, पण त्याच्याबद्दल तुला काहीच माहित नाही. कारण आम्हाला प्रेमात अख्ख्या जगाचा विसर पडला होता. त्याच्यासाठी जग म्हणजे फक्त मी आणि माझ्यासाठी तोच होता रे. आम्हाला एकमेकांशिवाय दुसरं काहीच दिसत नव्हतं. अगं पण तुळजा, एवढ्या मोठ्या शहरात त्याला कुठं आणि कसं शोधायचं? ठीक आहे, हरकत नाही. मी जाईन, मी शोधीन त्याला. तुळजा, एवढ्या मोठ्या शहरात तुला एकटीला पाठवून का मी? सूर्या, आता तू नवरा असल्यासारखा खरोखरचा हक्क दाखवतोयस माझ्यावर. हे विसरू नकोस. आपलं लग्न नाटक. तुळजा, मी काळजीनं बोलत होतो मी तुला. अगं एवढं सोपं नाही एकटीनं हुडकणं. हे बघ, मी आधी मुंबईला जातो, मी बघतो, आणि मला नाही जमलं तर मग तुला घेऊन जातो. मग तर झालं. माझ्यावर विश्वास ठेव. आणि या खोट्या लग्नाच्या नाटकात मी तुला जबरदस्ती नाही बांधून ठेवणार. तुळस, नको काळजी करू. उशीर झालाय, लय नको विचार करत बसू. झोप. सिद्धार्थ सापडेल. काय माहित, असं बी होऊ शकतं. तेच तुला इथं शोधत येईल. मी पण त्या क्षणाची वाट बघते. काय झालं? काय झालं? बळ ना, बळ की. लय पळायला आवडतं ना तुला? पळ. जा जा, पळून जा, पळून जा. अरे जा की, पळून जा रा बाबा, जा जा पळून. विसरलोच की मी. हा, तुला एकटं पाळता येत नाही, काय का नाही? तुझी चुकी नाही रे, तुझी चुकी नाही. काय ना, आमच्या घरच्यांनी ना तुला आपला आपला म्हणून आहे ना किंवा केव्हा बसवला. तू काय केलं? तू तुझी लायकी दाखवली, लायकी दाखवली. काय केलं? माझ्या बहिणीला पळून घेऊन गेलास ना. निंबाळकरांच्या घरातल्या पोरीला पळवलास तू. तुला काय वाटलं? लग्न केलंस म्हणजे सोडून देऊ तुला? सोडून देऊ? हा, सोडलं. पळ 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 पळ. अरे पळ ना. तुला काय वाटलं? तू गावात असाच फिरणार आणि तुला फिरू देणार का आम्ही? अरे इथं आमच्या कपड्याला डाग लागला ना, ती कापडं सगळी जाळतो. तू तर आमच्या इज्जतीवर डाग पाडला. तुला असा कसा सोडल? जो नाही आपला त्याला उभा कापू.
आगे काय झालं? काय झालं बाळा? ए हं? काय नाही. तू कुठं चाललाय सांगा दे. अगं मी पुण्यात निघालोय एका कामासाठी. नाही जायचं. का? मी सांगते म्हणून. तू कुठेच नाही जायचं. दादा मला खूप भीती वाटते. कसली भीती बाळा? तुला काहीतरी होईल दादा. मला कशाला काय होते बाळा? तुमचा दादा मस्त खमके आहे आणि माझ्या पाठीशी 4 बहिणीचं प्रेम पण आहे. मला कशाला काय होतंय? दादा तू सिद्धार्थला शोधायला पुण्याला चाललाय ना? तू तुळजाला सांगून का नाही टाकत की तू सिद्धार्थला शोधत बसू नको, तो पळून गेलाय? अगं बागे, आपण हे असं ठामपणे कसं म्हणू शकतो? तो बिचारा कुठल्या संकटात अडकला असेल तर, त्याच्या बाबतीत काय घडलं असेल तर आपल्याला काय माहिती? मग ते तुळजा आणि सिद्धार्थ बघून घेतील. तू तुझा जीव नको धोक्यात घालूस. एवढं करून पण ती किती बोलते बघितलं ना. आणि मग बोलू दे की. बघ तिला दुसरं कोण आहे का इथं बोलायला? तिच्यात लय काय जळतंय, त्याचा निचरा कसा होणार भाग्य? आणि ती काय मला मी वाईट आहे म्हणून नाही बोलत आहे. माझ्यावर कसला आरोप नाही टाकत ती. तिचं दुःख लय मोठं आहे, त्याचा तिला त्रास होत असणार आहे आणि त्यामुळे ती अशी वागती. बाळा ही गोष्ट कायम लक्षात ठेव. माणूस जेव्हा रागात बोलतो ना तेव्हा त्याच्या मागचा राग नसतो बघायचा, त्या रागामागचं कारण शोधायचं असतं. एकदा कळलं ना आपल्याला मग त्या माणसाचा राग पण येत नाही. उलट त्या माणसाची दया येते. तुळजाच्या बाबतीत जे काही घडलंय ना ते बघून मला लय वाईट वाटतं तिच्याबद्दल. पण या सगळ्याची शिक्षा तुला का? तिच्याकडे सगळं आहे, घरदार, आई वडील, भाऊ. आमच्याकडे तू एकच दादा. तुला काय झालं तर आम्ही नाही जगू शकत. येडा बाई, तुला सांगितलं ना मी काय होणार नाही मला. हे बघ, आपण कधी कोणाचं वाईट केलंय का? मग आपलं बी काय वाईट होत नाही. आपलं कायम चांगलंच होणार. काय नको काळजी. या तुम्ही जाऊ.